नमस्कार. सकाळचे वाजले होते 7:30 आणि आम्ही निघालो होतो पुण्याजवळच वन डे ट्रिपसाठी. आम्ही कुठे गेलो होतो, तिथे काय काय केलं, काय अवेलेबल आहे, पोहोचायला किती वेळ लागला, हे सगळं या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हडपसरवरून पुढे पुणे सोलापूर जो हायवे लागतो तिथून आपल्याला यवतपर्यंत जायचं आहे. आतमध्ये खुदबाव रोड किंवा माटोबा तलाव अशी पाटी दिसेल, तिथून वळायचं आहे. गावात रोडचं काम चाललं असल्यामुळे थोडासा रस्ता खराब होता. रस्ता चुकू नये आणि आपण आपल्या डेस्टिनेशनवर व्यवस्थित पोहोचावे यासाठी पाटी तर लावलेलीच आहे, पण 2-3 माणसांना त्यांनी थोड्या थोड्या अंतरावर उभं केलेलं आहे. तर घरापासून आम्हाला इथे 50 ते 52 किलोमीटर अंतर पडतं. सकाळी सकाळी लवकर 7:30ला निघाल्यामुळे आम्ही 9:30 पर्यंत बरोबर इथे पोहोचलो होतो. हा बोर्ड बघून कळालंच असेल की आम्ही पोहोचलो होतो मेहर रिट्रीटला. सकाळी सकाळी हडपसरचं ट्रॅफिक पण लागलं नव्हतं आणि डेस्टिनेशनवर वेळेवर पोहोचलो होतो, त्याचा एक वेगळाच आनंद होता. लवकर पोहोचल्यामुळे आम्हाला वाटलं की अजून गर्दी नसेल, पण आत पार्किंगमध्ये बघतोय तर काय, या बघा तुम्हीच, आमच्या आधी आलेल्या पण भरपूर गाड्या इथे होत्या. शनिवार होता, गर्दीही होणारच होती माहीत होतं, पण इतक्या लवकर सगळेजण जमतील असं मला वाटलं नव्हतं. नेमकं तिकीट काढायला गेल्यावर कळालं की आज बोटिंग बंद आहे. तिथे जाऊन तिकीट काढणार असाल तर नक्की कॅश घेऊन जावा. स्कॅनर किंवा गुगल पे तिथे अवेलेबल नाही आहे, किंवा मग त्यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग आपण करू शकतो. आम्ही देखील ऑनलाईन बुकिंग केलं आणि बुकिंग झाल्यावर आपल्याला असे टॅग मिळतात. तुम्हाला इथे टॅगचे वेगवेगळे कलर पण दिसतील बरं का, आणि त्या कलरनुसार ना काही स्लॉट ठरवलेले आहेत त्यांनी, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये. चला, टॅग मिळाले, पण आता आज जाऊया पटकन. आत पोहोचल्यावर तिथे सगळ्यात आधी मॅप बघितला आणि ठरवलं की कसं कसं आणि कुठे जायचं ते. पुढे निघतोयच तर आम्हाला माईकवरून आवाज आला की नाश्ता सुरू झालेला आहे. लवकर आल्यामुळे आतमध्ये थोडीशी गर्दी कमी होती. अजून वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे चालू व्हायच्या होत्या, त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा वळवला पहिल्यांदा नाश्त्याकडे. पुढे येऊन बघतोय तर काय, सगळी गर्दी इथेच होती. मोठी जागा आणि मॅनेजमेंट छान असल्यामुळे कुठेही अशी गर्दी आणि गजबज होत नव्हती. हातात ज्या रंगाचा बँड आहे त्यानुसार हुरड्याचे स्लॉट दिलेले आहेत. आमचा होता हिरवा रंग, त्यामुळे आमचा स्लॉट होता 12:30चा हुरड्यासाठी. आणि इथं व्यवस्थित डायरेक्शन किंवा तुम्हाला लंच टाईम, ब्रेकफास्ट टाईम हे सगळं व्यवस्थित ह्या बोर्डवर दिलेलं आहे. आम्ही सुरुवात केली नाश्त्यापासून. नाश्त्याला होती मिसळ, पोहे आणि गोडामध्ये शिरा. मस्तपैकी पेटपूजा केली आणि पुन्हा एकदा प्लॅन केला की कुठे कुठे आणि कसं कसं फिरायचं ते. चला, तुम्हाला पण दाखवते वर जाऊन काय काय बघितलं मी ते. मस्तपैकी मोठी मोठी झाडं, मैदान, पूर्ण आजूबाजूचा परिसर आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिथे स्वयंपाक चालू होता ती मोठीच्या मोठी जागा आणि सकाळपासून चाललेली स्वयंपाकाची तयारी पण आम्हाला दिसली. खाली आलोत, फिरायला सुरुवात केलीच होती, फोटो काढायला पण सुरुवात केली. आम्ही विचार केला जिथून सगळे जात आहेत त्याच्या उलट्या बाजूने आपण ॲक्टिव्हिटी करायला चालू करूयात. त्यामुळे गर्दी नव्हती म्हणून आम्ही बैलगाडीची स्वारी करायचं ठरवलं. आमच्या आधी एकच फॅमिली असल्यामुळे लगेचच आमचा पण नंबर लागला. अगदी 3 ते 4 मिनिटातच छोटासा गोल राऊंड तिथेच फिरून आणतात ते. आम्ही परत येईपर्यंत अगदी 3 ते 4 मिनिटातच एवढी लाईन लागली होती. ठरवल्याप्रमाणेच पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे गेलो. ती होती मिनी क्रेन, फक्त किड्ससाठी. आम्हाला वाटलं सुरुवातीला की मोठ्यांसाठी पण आहे. बरं, पण ही ॲक्टिव्हिटी पेड आहे बरं का. इथे खेळायला बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत, पण त्यातल्या काही पेड आहेत, काही फ्री आहेत. अशी ही उगाच केलेली ॲक्टिव्हिटी 3 ते 4 मिनिटं 100 रुपयामध्ये अवेलेबल आहे. ती झाल्यावर पुढे निघालो आणखीन एका वेगळ्या ॲक्टिव्हिटी झोनमध्ये. आतमध्ये काही गेम होते ते पेड होते, ज्यामध्ये होतं आर्चरी, रायफल शूटिंग किंवा एअर हॉकी. याच एरियामध्ये दुसऱ्या बाजूला होतं टेबल टेनिस आणि कॅरम, जे की फ्री होतं.
इथेही अजून फारशी गर्दी आली नव्हती, त्यामुळे थोडा वेळ आम्ही खेळलो. चला तुम्हाला आता पुढं नेते, जी जागा आम्हाला भयंकर आवडली होती, जिथे मोठी मोठी नारळाची झाडं होती, पाण्याचा आवाज, अगदी कुठलीही गर्दी नव्हती, एकदम शांतता. सांगा बरं, आवडली का तुम्हाला ही जागा? शक्यतो काय होतं, आत आल्याच ॲक्टिव्हिटींची सुरुवात होते. बोट रायडिंग, वॉटर ॲक्टिव्हिटी, रेन डान्स. थोडंसं पुढं आलं की झू आहे, लहान मुलांसाठी प्ले एरिया, ऑब्झर्वेशन टॉवर. हे सगळं जे आहे ना त्या बाजूला येतं आणि ही बाजू थोडीशी पुढं येते. एवढं छान सीन आणि फोटो व्हिडिओ होणार नाहीत असं तर होणार नाही. त्यामुळे मस्तपैकी आम्ही भरपूर फोटो काढले. कधी कधी ना आयुष्यात फार काही नको असतं, ना मोठे प्लॅन्स, ना धावपळ, फक्त थोडी शांतता, हिरवळ असली की मस्तच. इथे फिरताना जाणवतं की वेळ जरा हळू चालतोय, मोबाईलपेक्षा मन जास्त ॲक्टिव्ह होते. साधारण 11च्या सुमारास आम्ही पार्किंगमध्ये गेलो होतो आणि बघा ही गाड्यांची गर्दी. 12:30चा स्लॉट हुरड्याचा होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की खाण्याच्या आधी वॉटर ॲक्टिव्हिटी करून घेऊयात. इथे येणार आहात आणि वॉटर ॲक्टिव्हिटी जर करणार असाल तर नक्की एक्स्ट्रा कपडे घेऊन या. खास करून लहान मुलांसाठी फ्लोटिंग डक किंवा फ्लोटिंग टॉय वगैरे जे असतं ना, ते पण नक्की आणा. हे सगळं आणलं नसेल, विसरला असाल तर आताच त्यांचं एक शॉप आहे, तिथून पण आपण विकत घेऊ शकतो. हे जे ॲक्टिव्हिटीचं सेक्शन आहे तिथे स्लायडर्स पण आहेत. ह्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या उंचीनुसार 3 वेगवेगळे स्विमिंग पूल आहेत. सुरुवातीला भिजायला नको नाही म्हणणारी ओजस्वी पण आता पाण्यातून बाहेर यायला नको म्हणत होती. शेवटी 1-1.5 तास झाल्यानंतर तिला कसं बाहेर आणलं, कपडे बदलले आणि आता वेळ होती हुरडा खायला जायची. पहिला जाऊन जागा पकडली. त्यानंतर इथे काउंटरवर सांगायचं की आपण किती जण आहोत, त्यानुसार ते शेंगाची चटणी, लसणाची चटणी, त्यानंतर रेवडी, गोड शेव असे प्रकार आपल्याला देतात आणि बोरं पण बरं का. हे अनलिमिटेड आहे, आपण पुन्हा लागल्यावर कितीही वेळा घेऊ शकतो. चला या माझ्यासोबत, तुम्हाला दाखवते हुरडा कसा भाजतात ते. गरम गरम कणीस पण उकडलेले होते. चटणी आणि बोराची प्लेट आपण आणायची. उकडलेले कणीस, हुरडा आणि ढाळे मात्र ते आपल्याला जागेवरच आणून देतात. हे सर्व अनलिमिटेड आहे, आपण भरपूर वेळा हुरडा, ढाळा जे काही आपल्याला आवडेल ते घेऊन खाऊ शकतो. पोट भरलं होतं पण मन भरलं नव्हतं. खाऊन निघालो पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे. जाता जाता हे बोटिंग दिसलं पण ते आज बंद होतं. पुढची ॲक्टिव्हिटी होती मातीचे भांडे किंवा वास, आपल्याला जे आवडेल ते शेप तयार करायचे. ही ॲक्टिव्हिटी पेड होती बरं का. आणि या ॲक्टिव्हिटीला बरीच गर्दी झाल्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही. पुढे होता हा मॅजिकल शो, ज्यामध्ये त्यांनी एकाची अंगठी घेतली आणि ती टोमॅटोमधून काढली, पेपरच्या तुकड्याला आग लावून त्यातून नोट बाहेर काढली आणि बरंच काही. तुम्हाला जर इथे सगळं व्यवस्थित एन्जॉय करायचं असेल तर 9:30ला वेळेवर या, जेणेकरून 6 वाजेपर्यंत सगळं एन्जॉय करता येईल. लहान मुलांसाठी पण सेपरेट प्ले एरिया आहे. त्यानंतर ही आहे ट्रॅक्टर राईड. खूपच धूळ उडते त्यामुळे मी तर काही केली नाही, पण ओंकारने ही राईड केली आणि ते काय करतात, छोटीशी चक्कर मारून आणतात, माटोबा तलाव दाखवून आणतात. ट्रॅक्टर राईडऐवजी आम्ही इथे प्ले एरियामध्ये बराच वेळ खेळलो. ओजस्वी खेळेपर्यंत थोडा वेळ बसून राहिलो. साधारण 2:45 झाले होते. आता वेळ होती जेवणाची. जेवण साधारण 12ला चालू होतं, ते 3:30 पर्यंत चालू असतं. जेवणामध्ये मठ्ठा, आहा क्या बात आहे. बाकी काही नसलं तरीही चालेल, पण हे मात्र पाहिजेच. वांग्याची भाजी, पिठलं, कोशिंबीर, पापड, भाकरी, पोळी, जिलेबी, भात, वरण, खूपच अप्रतिम. आता ही कसली गर्दी, थांबा सांगते की. तर ही होती टॅटू काढण्यासाठी लाईन. आज ब्ल्यू ड्रेस घातला होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की ब्ल्यू वेलच काढायचा आणि तसा त्यांनी टॅटू पटकन काढून दिला.
आता जे राहिलं होतं ते फायनल डेस्टिनेशन. बरीच गर्दी ओसरली होती, त्यामुळे थोडंसं रिकामं होतं. आम्ही गेलो झूकडे. आणि हो, एक सांगायचं राहिलं, इथे ऊसाचा रस पण मिळतो आणि तोही अनलिमिटेड. 2:30 ते 3:30 काहीतरी त्यांचा लंच ब्रेक आहे. त्याआधी आणि त्यानंतर 4:30 पर्यंत असा अनलिमिटेड रस आपण कधीही पिऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का हा प्राणी कोणता आहे? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर पक्ष्यांना फीड करायचं. जे आम्ही नाशिकला केलं होतं ना पेरूच्या वाडीमध्ये, ते तसंच होतं. त्यामुळे इथे आम्ही ते नाही केलं. इमू आणि ऑस्ट्रिच दोन्ही पण इथं होते. आता तुम्ही मला सांगा बरं, उंच मानेचा जो असतो तो ऑस्ट्रिच का इमू? बघा, दोन्ही पण इथं आहेत, छोट्या मानेचा आणि मोठ्या मानेचा. त्याला वाटलं आम्ही काहीतरी खायला देतोय. जसा मोबाईल खालून वर जातोय तसं तो मान वर करत होता. सगळं खाणं पिणं जेवण ॲक्टिव्हिटी सगळं झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा त्याच शांत ठिकाणी गेलो होतो. सतरंजी घातली, 1 तास निवांत आराम केला आणि 6 वाजता आम्ही परत निघालो. तुम्हाला हा ब्लॉग आणि त्यामधले डिटेल्स दिलेले आवडले का? आवडले असतील तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की यूट्यूबवर सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.